कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जेवणाचा डबा आणते हा। अहो या अहो इतकी नाणी कुठून आली? अगं हे आपलीच आहे ती सगळी। मी ना गेले काही दिवस अशी सगळी नाणी एकत्र गोळा करून ठेवत होतो। माझ्या कधी लक्षात नाही आलं, म्हणजे तुम्ही सांगितलं पण नाही मला की तुम्ही अशी नाणी गोळा करता। हा पण काय अचानक? हे अचानक नाही, हा अचानकच। अगं सोमूने मला अचानक ही कल्पना दिली। म्हणाला अरे निवास, असे आपण घरी कुठेही पैसे असे ठेवत असतो, नाणी अशीच टाकत असतो, मग आपल्याला कळतच नाही ना कुठे जातात ती। त्यापेक्षा एकत्र गोळा करून ठेवली ना तर बरं। मला पटली ही कल्पना, म्हणून ही अनेक दिवस अशी ही नाणी गोळा करून एकत्र करत होतो मी। आणि आता बघ ना, आज ही नाणी देऊन त्या बदल्यात नोटा घेणार आहे। बघ केवढे पैसे जमा झालेत ते ना। हो ना, खूपच आहे। हो हे घ्या, मी गोळा करते हा सगळं। अगं राहू दे लक्ष्मी, मी 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 गोळा करीन ना। मी केलं तर काय हरकत आहे? नाही अगं लक्ष्मी, हरकत कसली असणार आहे? पण तू आता म्हणालीस ना तुला जायचंय फडके गुरुजींना भेटायला देवळात, तू जा, मी करतो। हं? नाणी गोळा करून जाता येईलच। लक्ष्मी, ए लक्ष्मी, आई आई तुला बोलवते। आले आले। तुमचं वागणं बदललंय, हे माझ्यापासून काही लपवत आहेत का? पास झालं सिद्धू, खूप झालं। तडक जायचंय आणि सांगून टाकायचं सगळ्यांना। वेळ घाबरण्याची नाहीये सिद्धू, सिद्धू स्पष्ट बोलायची वेळ आहे। त्यामुळे ना आता आईच्या अश्रूंना घाबरायचा, ना पप्पांच्या रागाला, नाही आजीच्या काळजीला। सिद्धू, तुला पूर्वीशी लग्न करायचं नाहीये एवढंच सांगायचं तुला। नाही फार तर फार काय होईल, त्यांना वाईट वाटेल, धक्का बसेल, राग येईल तुझा, एवढंच। पण आईच्या चुकीच्या निर्णयातून मिळालेल्या आनंदापेक्षा बरोबर निर्णयातून मिळालेलं दुःख केव्हाही चांगलं आहे। कारण बरोबर निर्णयाचे परिणाम हे नेहमी चांगलेच असतात। जरी ते आता दुखावले गेले ना तरी ते काही वेळासाठीच असणार आहे। एकदा का भावना मॅडम घरी आल्या ना, त्यांनी सगळ्यांची मनं जिंकली ना की हळूहळू ते त्यांचं दुःखही विसरतील। सिद्धू शांत हो, जातो स्वतः। काय संपत, खुश आहेस ना? अगं आई, विषयच नाही बघ, एकदम निवांत झालो मी। अहो निवांत काय म्हणताय, आत्ताशी कामं सुरू करायची आहेत आपल्याला। अजून पत्रिका छापायच्या आहेत, नातेवाईकांची यादी बनवायची आहे। नीलांबरी, अगं आपल्याला रिटर्न गिफ्ट काय द्यायचं त्याचाही विचार करायचा आहे, आहेर करायचा आहे, आणि हळदीची तर जोरदार तयारी करावी लागणार आहे आपल्याला। आणि पूर्वीला साडी सुद्धा घ्यायच्यात। बापरे, मला तर कळतच नाहीये अजून कशी आणि कधी कामं करणार होती आपण सगळी। झालं, बसली का तू डोकं धरून? नाहीतर काय आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपण सगळे मिळून करूत ना काम। बघ ना, मी काय म्हणतो, आपण एक काम करूया, सगळे डिपार्टमेंट आपापसात वाटून घेऊया, म्हणजे सोपं पडेल। मी काय म्हणते आई, मी आणि सिंचू आम्ही शॉपिंगचं बघतो। ठीक आहे।
आणि नातेवाईकांना बोलवायची जी यादी करायची आहे ना ते मी करते. मी आहे ना इव्हेंट मॅनेजमेंटचं बघतो. पप्पा, लग्न सासवडलाच करायचं की पुढे डेस्टिनेशन वेडिंग वगैरे? अरे ते तर सगळं ठरवूच आपण, पण आधी तारखा गुणाजीला कळवतो, म्हणजे त्यांना कामं सुरू करायला बरी ना. लग्न असं 100 नंबरी झालं पाहिजे ना, की अख्खं सासवड बघत बसलं पाहिजे. जोरदार बार उडून देऊ. थांबा बाबा. मला बोलायचंय तुमच्याशी. ते सगळं राहू दे रे, तुला एक आधी महत्वाची बातमी द्यायची आहे. नाही पप्पा, मला जे सांगायचंय ते त्यात सांगितलंच पाहिजे. सिद्धू, अरे आधी त्यांचं ऐकून तर घे. आई, माझं ऐकून घ्या ना एकदा. सिद्धू बाळा, मोठे जे काही सांगतात ते ऐकावं आधी. संपत सांगले त्याला. ठीक आहे. काय आहे? अरे तर या तुझ्या लग्नाच्या तारखा आहे. यातली एक तारीख निवडा आणि आम्हाला लवकरात लवकर कळवा, म्हणजे आम्ही कामाला मोकळे. आता लवकरात लवकर तुमच्या डोक्यावर अक्षता पडणार. जयंत थांब, मी ती सॉक्स इथे दे. आण हा पाहिजे. जानू, जानू तू काय करतेस? उभे राहा. अरे ते मला ते. जयंत, तरी असं कसं? ठरलंय की नाही की तुला रॉयल ट्रीटमेंट देणार आहे मी? मग आता हे सगळं मला करू प्लीज. बस बस. घे. जयंत, तो पाय दे. जयंत, काय झालं? तू रडतोयस का? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.